ओके, अच्छा. सर मला असं विचारायचं होतं आता की GSTचे रेट्स काय काय असतात? मॅडम आता सध्या लेटेस्ट जे 22 सप्टेंबर 2025ला चेंजेस झाले त्यानंतर आता जीएसटीचे 3च रेट्स. आधी 5 होते, आता 3च आहेत. आता पहिला रेट असणार आहे 5%. जे आपले बेसिक नेसेसिटीज आहे त्याला 5% आहे. बाकी गोष्टींना 18% आहे. आणि जे लक्झरी गुड्स आहेत लक्झरी कार, टोबॅको प्रोडक्ट त्याच्यावर 40% जीएसटी. आता 3च जीएसटीचे रेट्स आहेत. इनपुट टॅक्स क्रेडिट काय राहतं सर? बेसिकली मॅडम मी समजा बिझनेसमॅन आहे आणि मी 100 रुपयाचं रॉ मटेरियल परचेस केले, त्याच्यावर सपोज मी 5 रुपये जीएसटी दिलेलं आहे, तर माझी परचेस कॉस्ट होती 105. ते मटेरियल मी 150 रुपीजला विकलं, ठीक आहे. आणि समजा त्यामध्ये मी 7.5 रुपये जीएसटी कलेक्ट केला, त्याच्यावर 5% तर हा जो मी 7.5 रुपये कलेक्ट केला आहे त्यामधून 5 रुपये जो मी जीएसटी परचेस भरला आहे तो मायनस होतो. आणि जो डिफरन्स अमाऊंट आहे 2.5 रुपये तोच मला गव्हर्नमेंटला द्यावा लागतो. तर त्याला म्हणतात इनपुट टॅक्स क्रेडिट. इन सिम्पल वर्ड्स, माझ्या सेल्सवर जो मी टॅक्स कलेक्ट केला आहे त्यातनं परचेसचा टॅक्स मी मायनस करतो. दॅट इज कॉल्ड एज अ इनपुट टॅक्स क्रेडिट. ओके, ओके. सामान्य माणसाला GSTचा काय उपयोग आहे? बेसिकली मॅडम 2017 जेव्हा जीएसटी आलं तेव्हा एकाच प्रोडक्टवर मल्टिपल टॅक्स लागायचे. एक्साईज ड्युटी, व्हॅट असे वेगवेगळे टॅक्स लागायचे. त्याने प्रोडक्टची प्राइस खूप वाढायची. जीएसटी आल्यापासून वन नेशन वन टॅक्स झाल्यामुळे प्रोडक्टची प्राइसेस कमी झाले आणि त्यामुळे इन्फ्लेशन कमी होऊन सेव्हिंग पण वाढली. थँक्यू विपुल सर. अशा पद्धतीने आपण आज समजून घेतलं की GSTचा फक्त मोठ्या बिझनेसलाच उपयोग नाही आहे, तर सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनातही GSTचा खूप फायदा होतो. तर GST आपण समजून घेऊया. पैशाचं गणित सोपं होतं आणि भविष्याची बचतही खूप चांगल्या पद्धतीने होती. असेच तुम्हाला चांगले चांगले नॉलेज, GST रिलेटेड नॉलेज देणारे जर का डिटेल्स हवे असतील तर तुम्ही आमचं यूट्यूबचं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. आणि आमचा GSTचा ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन मोडमध्ये नवीन कोर्स सुरू होत आहे, तर तो प्लीज तुम्ही जॉईन करा. थँक्यू.